भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। यामध्ये तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषेला देखील दर्जा दिला गेलेला आहे। तर यावेळेस सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे सर देखील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतो अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला, काय काय मराठी भाषेला यामुळे मिळू शकतं आणि मराठी भाषा ही अनेक दशकांपासून खरं तर या भाषेला हा दर्जा मिळावा अशी मराठी जनांची मागणी होती। काय नेमकं आता मराठी भाषेला मिळू शकतं आणि ही मागणी पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारला याचा फायदा होऊ शकतो का? कारण गेल्या अनेक दशकांची ही मागणी होती। रंगनाथ पाठारे समितीने सुमारे 500 पानांचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर केलेला होता आणि त्याचाच मुख्यतः आधार घेऊन या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा जो तो देण्यात आलेला आहे। या अगोदर संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया अशा भाषांना हा दर्जा या अगोदरच मिळाला आहे। मात्र मराठीला ही मान्यता मिळत नव्हती आणि सातत्यानं मराठी भाषेवर सापत्नपणाची वागणूक जी ते केंद्राकडून मिळते अशा स्वरूपाची ओरड आणि राजकारण हे महाराष्ट्रातून होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। यामध्ये मुख्यतः मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानं आणि का म्हणून हा दर्जा मिळतो हे समजून घेणं गरजेचं आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे भाषा प्राचीन आहे आणि त्यातलं साहित्य हे श्रेष्ठ आहे अशा स्वरूपाची मान्यता मिळते। साहजिक आहे, ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेला एक मोठा असा इतिहास आहे आणि या निमित्तानं त्याला शासकीय दृष्ट्या मान्यता मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही। भाषेचं वय 1,500 ते 2,500 वर्षापेक्षा जास्त असावं अशा स्वरूपाचा एक निकष आहे अभिजात दर्जा मिळताना, त्यातून तोही दर्जा प्राप्त होतो। भाषेला स्वतःचं स्वयंभूषण असावं, काय स्वयंभू असावी भाषा अशा स्वरूपामध्ये मुख्यतः एक त्यासाठीची अट असते, ती या ठिकाणी मान्य होताना पाहायला मिळते। प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांचा जो गाभा आहे तो कायम असावा असंही या अभिजित भाषा दर्जा समितीकडून निश्चित केलं जातं आणि त्यामुळे साहजिक आहे या निमित्तानं मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळालाय। त्यातून मराठी भाषा वृद्धिंगत व्हायला केंद्राचा या ठिकाणी छत्रछाया मिळाला आणि त्यातून एक मोठा निधी मराठी भाषा विकासासाठी उपलब्ध करून घेणं केंद्राकडून आपल्याला शक्य होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच ही बाब ही अत्यंत स्वागतार्ह आहे। मात्र निवडणुकाच्या तोंडावर अशा स्वरूपाची घोषणा झाल्यामुळे हा फक्त निवडणुकांसाठी म्हणून निर्णय घेतला का? आता हा काही निर्णय निवडणुकीनंतर बदलणं शक्य नाही। एकदा भाषा म्हणून अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्यावर हा निर्णय कायम राहणार आहे, पण निश्चितच निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय समोर आल्यानं काही ठिकाणी राजकीय दृष्ट्या या पूर्ण निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे। मात्र निश्चितच हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने। बिलकुल।